नमस्कार महाराष्ट्र. शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत जी निर्गमित झालेला आहे 4 मार्च 2024 रोजी. तर काय या सविस्तर उत्तर जाणून घेऊया. बळीराजाचे पुत्र असाल तर नक्कीच हा तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाल. आणि विनंती आहे तुम्हाला की चॅनलवर पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करा. मित्रो, परत एक आनंदाची बातमी सांगतोय. आपला चॅनल लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करीत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि पटकन अशा विश्वासार्ह बातम्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांना लवकरच सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवठा देण्यात येत असते. त्याची प्रतिपूर्ती महावितरण कंपनीस अर्थसहाय्यक म्हणून राज्य शासनाकडून अदा करण्यात येत असते. आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जमाती घटक अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी कृषी पंपधारकांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येत असते. सन 2023-24 या सालाकरिता सदर योजना अंतर्गत महावितरण कंपनीस अर्थसहाय्यक करून देण्याकरिता मूळ 100 कोटी व पुरवणी रुपये 91.17 कोटी असे एकूण 191.17 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. सदर निर्णयानुसार सदर निधी वितरण करण्याची बाब विचाराधीन होती. सदर निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटक अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी कृषी पंप धारकांना वीज दरामध्ये सवलती देण्याकरिता 6381000000 इतका निधी महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्यात शासन मंजुरी देत आहे. सदर शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त अनुसूचित जमाती या घटक अंतर्गत लाभार्थ्यांवरच वीज दरामध्ये सवलतीपोटी खर्च होईल अशी दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा 5 कार्यासने तसेच महावितरण कंपनीने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच ज्या उद्देशाकरिता निधीचे मंजूर करण्यात आलेले आहे त्याच उद्देशाकरिता सदर निधी उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची असल्याने नमूद करण्यात आलेली आहे. या संदर्भातील महाराष्ट्र उद्योग व ऊर्जा कामगार विभागाकडून दिनांक 4 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय. मित्र, तुम्ही तो वाचू शकता. काही शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा. आणि मंडळी, 50,000चा टप्पा सबस्क्रायबरचा पार केल्याबद्दल धन्यवाद. लवकरच महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह खऱ्या बातम्या दाखवणारे चॅनल आपले प्रवीण यादव उद्यास येत आहे. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळी, परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.